नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. असं म्हणतात, गायकाचं पोर रडतंही सुरात, म्हणजे गाणार तर सुरातच ना. आणि हे सिद्ध केलंय अंजलीने. आईच्या म्हणजे सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्याही एक पाऊल पुढे जात लहान वयातच तिने राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय. तेच दोघी सिनेमातलं तिचं हे गाणं. भुई भेगाळली खोल वल राहिली न कुट पाल्या पाचोळ्याचा जीव वाहटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल. खूप सुंदर, खूपच सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, सुरुवात एवढी छान झाली आहे, तर आपण गप्पांची सुरुवात तुझं तोंड गोड करून करूया. तू म्हटलं तर चालेल हो, ना? अगदीच अगदीच. येस. सहज हवन एंटरप्राइज हा ब्रँड आहे अद्वैत बापट यांचा. आणि त्यांनी तुझ्यासाठी आणलेला आहे हा खरवस, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गुळ आहे. सुंदर. आणि हा आता दादरमध्ये सुद्धा मिळतो, सुखीजमध्ये बाय सरदेसाई. ओके. गोखले वा वा रोडला. वा. चव घेऊन बघ ना. माझा फेवरेट. खूपच छान आहे. सो गप्पांना तर सुरुवात करूच या, पण सगळ्यात आधी मला तुझं स्वागत गिफ्ट देऊन करायचं. हे मंगलमय देवयंत्र तुझ्यासाठी पाठवलंय प्रसाद शिवरकर यांनी. ते वास्तुविशारद आहेत आणि त्यांचे 2 ब्रँड्स आहेत, विवाह प्रसाद आणि वास्तुप्रसाद. सो हे तू देव्हारात सुद्धा ठेवू शकतेस किंवा देव्हाराच्या अवतीभवती कुठेही ठेवू शकतेस. वा वा वा. आणि ह्याबद्दल जर का आणखी माहिती हवी असेल तर त्यांचा नंबर देते मी. ती सुंदर आहे. थँक्यू सो मच. आता देव्हारा म्हटलं की रांगोळी ही आलीच. सो प्रीतम देशपांडे यांचा ब्रँड आहे रंगोली, आणि खऱ्या खऱ्या रांगोळीच्या रंगाने बनवलेली ही रांगोळी आहे, जी वॉशेबल आहे, पोर्टेबल आहे. फारच सुंदर आणि अतिशय गरजेची. हो ना. वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. सो नेहमीप्रमाणे निसर्ग हर्ब्सनी या एपिसोडला सुद्धा हजेरी लावलीच आहे. तुला मी या ब्रँडबद्दल नंतर सांगेनच. हो. आणि मला असं वाटतंय की ही पिशवी आल्यानंतर आपले प्रेक्षक सगळं बोलायला लागतीलच निसर्ग हर्ब्स बद्दल. तुम्ही वापरताय ना सगळेजण निसर्ग हर्ब्सचे प्रोडक्ट्स, कारण खूप भन्नाट आहेत. वापरायला लागले नसाल तर प्लीज वापरून बघा. आणि वापरत असाल आणि काही शंका असतील तर डॉक्टर आरती सोमण यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की कॉल करा. येस. मसाज ऑइल आहे, अगरबत्त्या आहेत. वा वा. माय फेवरेट. हर्बल सोप आहे. हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते 100% हर्बल आहेत. वाव. आपले बरेच प्रेक्षक वापरत आहेत. वा वा. आणि पुटणं बॉडी स्क्रब. वा. फारच सुंदर. थँक्यू. हे जे एक गिफ्ट हॅम्पर आहे ते साची रानडेनी तुझ्यासाठी पाठवलेले आहे. निया हँडक्राफ्टेड विथ केअर असा हा ब्रँड आहे. आणि ह्यात आहे फूट क्रीम, वाव, लिप बाम, अमेझिंग, ॲलोवेरा शॅम्पू आहे, बॉडी वॉश आहे, थँक्यू आणि बाथ सॉल्ट. थँक्यू सो मच. निया हँडक्राफ्टेड विथ केअर. मस्त. साची, थँक्यू सो मच. बरं, मला सांग की आई गायिका, तुझी गायनाची सुरुवात सुद्धा लहानपणापासून झाली असेल आणि आई पहिली गुरु असेल. हो हो. त्याबद्दल सांगशील जरा? अगदीच. आई मूळची धुळ्याची. आईने तिचं सगळं गाण्याचं शिक्षण धुळ्यात झालं, श्रीपाद नाईक यांच्याकडे. आणि लग्न होऊन ती पुण्यात आली. पुण्यात नंतर तिने जानोरीकर सरांकडे
गाण्याचं शिक्षण सुरू ठेवलं तिचं. आणि नंतर ती घरी क्लास घ्यायची आणि घरी येणाऱ्या तिच्या विद्यार्थिनींबरोबर मी पण बसायचे. तेव्हा मी अगदी 3-4 वर्षाची असेल. त्यामुळे तिच्या क्लासमध्ये बसून बसूनच बरंचसं शिक्षण माझं तसंच खरं तर सुरुवात तशी झाली. आणि एक दिवस क्लास संपून आई स्वयंपाकघरात काहीतरी करायला गेली तर पेटीवर मी कुठला तरी एक सूर धरून त्याची धुनं झंकारली हे गाणं गात किती होते. वर्षाची होती? साधारण 3-4 वर्षाची असेल. बरं. आणि तेव्हा तिला असं रिअलाइज झालं की हिला सूर कळतोय. तर ती म्हणजे पटकन आली आणि मग तिने पेटीवर मला वेगवेगळ्या सुरांमध्ये पट्ट्यांमध्ये हेच गाणं परत परत गायला लावलं. मग तिला कळलं की समज आहे. आणि तिथून खरं तर माझं शिक्षण तिच्याकडे फॉर्मली सुरू झालं. आणि मग तिथून आत्तापर्यंत ते चालूच आहे. वा वा वा, मस्त. आणि आई लोकप्रिय गायिका आहे, सुप्रसिद्ध गायिका आहे. हे तुला कोणत्या वयात कळलं? खरं तर हे असं मला जाणवलं हे खूप नंतर. पण आई हेच करते असं मला खूप लहानपणापासूनच माहिती होतं. कारण मी तिच्याबरोबर तिच्या कार्यक्रमांच्या तालमींना तिच्याबरोबर जायचे, तिच्या रेकॉर्डिंग्सला तिच्याबरोबर जायचे. त्यामुळे ती गाते, म्हणजे हेच हिचं काम हेच आहे असं. पण जेव्हा नंतर अच्छा तू अनुराधाबाईंची मुलगी आहेस, त्यांचं गाणं आम्हाला फारच आवडतं आणि आम्ही अगदी त्यांना फॉलो करतो असं जेव्हा लोक मला येऊन सांगायला लागले, तेव्हा माझ्या खरं तर लक्षात आलं की अच्छा आपली आई, आईला एक ओळख आहे तिची स्वतःची. आणि लोक मला तिची मुलगी म्हणून ओळखायला लागली आहेत आता. तर तेव्हा मला असं हे झालं की अरे आईचं. आईबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, वडिलांविषयी काय सांगशील? वडील माझे अगदीच कलाक्षेत्राशी काहीही संबंध नसलेले बिझनेसमॅन होते ते. आणि फारसं काही गाण्यातलं कळायचंही नाही, आवडही नव्हती. पण आईमुळेच जे काय त्यांना ह्या क्षेत्राशी संबंध आला तो त्याच्यामुळे. पण जेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मला गाणं करण्यात इंटरेस्ट आहे, तर तेव्हा मात्र ते मला म्हणाले होते की तुला असं वाटतं तेवढं ते सोपं नाही हं. म्हणजे आईचं बघतेस तू सगळं, तर तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्यांची अशी फार इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि तशी मी अभ्यासात हुशार असल्यामुळे ते होऊही शकलं असतं. मी 11वीला सायन्सला ॲडमिशन पण घेतली होती, पण समहाव ते नाही हे होऊ शकलं. पण त्यांची फार इच्छा होती की मी गाण्याकडे न वळता मी डॉक्टर व्हावं. पण त्यातही ते नंतर खुश होते की माझं चांगलं करिअर चाललंय आणि सो ही वॉज हॅपी. अच्छा. आणि एकंदरीतच लहानपण बालपण हे कसं होतं? फारच आनंदाचं आणि काय म्हणूया आपण समाधानाचं होतं. कारण आम्ही एकत्र कुटुंबात वाढले. आम्ही 10 लोक होतो घरात. माझी पणजी, आजी, काका काकू, माझी चुलत भावंड, आमची फॅमिली. त्यामुळे आम्ही सतत ये जा लोकांची असायची. माझी आजी होती ती अतिशय उत्साही होती, त्यामुळे तिला सतत लोकांना घरी जेवायला बोलवणं, त्यामुळे आमच्याकडे घर भरलेलं असायचं. आणि त्यामुळे सतत खेळीमेळीचं छान वातावरण होतं आणि त्या वातावरणातच मी वाढले. त्यामुळे बालपण माझं फार सुखासमाधानाचं होतं. असं वाटणं की आपण गाण्यात करिअर करूया आणि ॲक्च्युली ते करणं ह्यात जमीन आसमानाचा फरक असतो. सो हे कुठल्या वयात जाणवलं की ह्याच्यातच करिअर करायचं? माझ्या बाबतीत ना ते थोडं योगायोगाने झालं खरं तर. कारण मी खूप लहान असल्यापासून गातच होते. मी साधारण 5-6 वर्षाची असल्यापासून आकाशवाणीला बालोद्यानवर गायला सुरुवात केली. मग नंतर आईबरोबर कार्यक्रमांमध्ये मी गातच होते बालगायिका म्हणून. आणि साधारण मी 10वीत असताना खरं तर माझा पहिला चित्रपट मी गायले तो स्मिताताईंचाच होता, चौकट राजा. चौकट राजासाठी मी गायले आणि तिथून खरं तर फिल्ममध्ये गाण्याचं हे सुरू झालं. त्यामुळे
असं काही माझ्या बाबतीत झालं नाही की फार विचार करायला लागला की अरे आपल्याला हे करिअर म्हणून करायचंय का, कारण मी ते करतच आले होते लहानपणापासून. फक्त एकच झालं की मी 10वीत असताना हिरोईनसाठी पहिल्यांदा प्लेबॅक केला, दोघी या चित्रपटासाठी. आणि त्याच्यासाठी मला स्टेट आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं. तेव्हा मी 16 वर्षांची होते, 11वीची सुट्टी. आणि मग तिथे खरा तर कारण तेव्हा मी जसं म्हटलं बाबांची फार इच्छा होती की डॉक्टर व्हावं, त्यामुळे मी सायन्स घेतलं होतं आणि आता आपल्याला पुढे हेच करायचंय आणि गाणं हॉबी म्हणून चालू राहील असं वाटलं होतं. पण एकतर 11वीत सायन्स घेतल्यानंतर हे लक्षात आलं की आपल्याला गाण्याला वेळच मिळत नाहीये, त्यामुळे गाणं आपल्याला आपलं सुटतंय का काय अशी एक भीती तिथून वाटायला सुरुवात झाली होती. आणि मग हे दोन्ही पुरस्कार मिळाल्यानंतर असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही, हे आपल्याला हेच आवडतंय आणि हेच करावंसं वाटतंय. मग तिथून ॲक्च्युली मी विचार करायला सुरुवात केली की हां, आपल्याला हे खरंच करिअर म्हणून करायला आवडेल. आणि मग तिथून त्याच्यासाठी मेहनत पुढे सुरू झाली. शिक्षण मी BA केलंय सायकॉलॉजी. पण मग ते का परस्यू केलं नाही? कारण त्याची सुद्धा खूपच आवड होती त्या विषयाची. हो हो, मी सायकॉलॉजीची. हो, मला लोकांना रीड करायला, ऑब्झर्व करायला खूप आवडतं. आणि म्हणूनच ॲक्च्युली मग तेव्हा हा पण पर्याय होता की पुण्यात तेव्हा नुकतंच ललित कला केंद्र काही वर्षांपूर्वी सुरू झालं होतं आणि गाण्यातच डिग्री करणं म्हणजे तेव्हा सोपंच होतं मला. पण मी ऑलरेडी आईकडे घरी शिकत होते आणि मला हे लक्षात आलं होतं की आपला ओढा फार क्लासिकलकडे नाहीये, सुगम संगीताकडे जास्त आहे किंवा शब्द पोचवण्याकडे जास्त आपल्याला आवडतंय. त्यामुळे मग परत ललित कला मध्ये जाऊन क्लासिकल करण्यापेक्षा मग आपण वेगळा विषय निवडून वेगळं काहीतरी शिकूया. आणि मग काय आवडतंय तर सायकॉलॉजी आवडतंय. कारण मग मी हे जेव्हा ठरवलं की आता आपल्याला गाणं करायचंय, तेव्हा मग मी 11वीतनं 12वीत आर्ट्सला शिफ्ट केलं. आणि मग पुढे सायकॉलॉजी करायचं ठरवलं. पण सायकॉलॉजी हा विषय आता निघालाय, सो इथे मला तुला एक गिफ्ट द्यायचंय. रोहन प्रकाशननी हे पाठवले तुझ्यासाठी. ओके. मन उलगडताना, डॉक्टर विजया फडणीस. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. तुझाच विषय आहे. हो, अगदी नक्की वाचायला आवडेल मला. पहिली संधी मिळते आपल्याला, ती आपण उत्तमरित्या पार पाडतो, पण त्यानंतर सातत्यानं जे आपण क्षेत्र निवडले त्यात काम मिळवणं हे खूप कठीण असतं, त्याला खूप श्रम लागतात. सो पहिली संधी जी मिळाली ती आईमुळे होती का? अगदी. आणि त्यानंतर किती कष्ट घ्यावे लागले? पहिली संधी नक्कीच आईमुळे होती. आणि खरं तर अनेक वर्ष म्हणजे कारण मी जसं म्हणलं मी खूप लवकर गायला सुरुवात केली, त्यामुळे ऑलमोस्ट दोघीपर्यंतचं सगळं काम हे मला आईमुळेच मिळत गेलं. की आई बरोबरचे कार्यक्रम किंवा कार्यक्रमात ऐकल्यामुळे आईच्या रेफरन्सनी आलेली कामं, तोपर्यंत तेच होतं. फिल्मसाठी पहिलं गाणं गायल्यानंतर आणि हा निर्णय झाल्यानंतर की आपल्याला गाण्यातच करिअर करायचं आहे, त्याच्यानंतर मी त्याच्याकडे खरं तर एक करिअर म्हणून बघायला लागले. तोपर्यंत आपल्याला आवडतंय, आपण करतोय, कामं येत जात आहेत, मिळत जात आहेत. पण मग त्याच्यानंतर असं लक्षात येत गेलं की इथून आपल्याला थोडं आपापली मेहनत करण्याची गरज आहे. कारण म्हणजे हे आईनी पण मला खूप तेव्हा सांगितलं होतं आणि आनंद मोडकांनीही हे सांगितलं होतं की स्वतःची ओळख निर्माण करणं फार गरजेचं आहे. कारण तेव्हा पुण्यात हा ट्रेंड होता की आठवणीतली गाणी, चैत्रबन म्हणजे आधीच रेकॉर्ड झालेली गाणी कार्यक्रमातनं सादर करणं, हा ट्रेंड होता. आणि आईचं बरंचसं करिअर तिने हेच केलं. त्यामुळे तिची अशी फार इच्छा होती की मी ते करू नये, मी माझी ओळख निर्माण करावी, माझी गाणी गावीत, स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व असावं ह्या इंडस्ट्रीमध्ये. पण
हे जेव्हा आपल्या लक्षात येतं की हे करणं फार सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला एक तर गाण्यावर कष्ट घ्यायलाच लागतात. गाणं सुधारणं हे तर गरजेचंच असतं. आणि लोकांना भेटणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे पण महत्वाचं होत जातं नंतर नंतर. त्यामुळे ह्या गोष्टी मला नंतर रिअलाइज होत गेल्या की जे आपल्याला खूप आपण सहज करत आलो आतापर्यंत ते पुढे जाताना थोडं अवघड होत जाणार आहे. नक्कीच. पण यातच करिअर आपण करायचं हे कितव्या वर्षी एक्झॅक्टली? म्हणजे माझ्या अवॉर्ड नंतर साधारण 16-17व्या वर्षी तेव्हापासून. तू स्टेज शो सुद्धा केलेस, स्वतंत्र सुद्धा, आई बरोबर सुद्धा. त्या काही आठवणी चांगल्या वाईट आहेत का? म्हणजे सांगू शकशील? हो, खूप आहेत. आई बरोबर तर मी खूप 5व्या-6व्या वर्षापासूनच गात होते. माझा सगळ्यात महत्त्वाचा स्टेज शो ज्याला आपण म्हणू तो स्मरण यात्रा जागतिक मराठी परिषदेत जो झाला होता तेव्हा मी 7-8 वर्षाची होते. आणि नाचरे मोरा गायले होते ज्याला जे खूप नंतर पॉप्युलर झालं. आणि कारण ती तेव्हा व्हिडिओ कॅसेट्स असायच्या त्या सगळ्यांच्या घरी असायच्या. आणि तेव्हा खरी एक ओळख खरं तर मिळाली की ही अंजली मराठे की अनुराधाबाईंची मुलगी. तर तेव्हा त्या रेफरन्सने खूपच लोक भेटायचे की आम्ही ऐकलं तुझं गाणं फार सुंदर होतं. आणि तर तो एक अनुभव माझ्यासाठी तेव्हा खूप नवीन होता. आणि तेव्हा अगदी सुधीर फडक्यांपासनं सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि तर ते सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं. कारण आईकडनं ह्या सगळ्या लोकांबद्दल खूप ऐकलेलं. आणि आईची तर ही दैवतच होती सगळी. आईला फार त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट, मान सगळंच होतं. त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. तर ह्या सगळ्या लोकांकडनं माझं कौतुक होताना बघून तिला फार छान वाटायचं की चांगल्या दिशेने हे चाललंय हे तिच्या लक्षात येत होतं. आणि आता मोठं झाल्यावर जे कार्यक्रम मी करते किंवा आत्ता मी एक ज्याचा त्याचा विठ्ठल म्हणून कार्यक्रम करतोय तर त्याच्यानंतर येणारी लोक ही वेगळ्या भावनेने येतात की म्हणजे विठ्ठल नंतर काही लोक पाया पडतात किंवा तुम्ही आम्हाला वारीत घेऊन गेलात. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर हे समाधान मिळतं की काहीतरी चांगलं आपण देतोय, काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोचवतोय, ह्याचा आनंद नक्कीच असतो. त्यामुळे कार्यक्रमानंतर भेटायला येणारी लोक हा एक म्हणजे कलाकारांसाठी तुलाही हा अनुभव येतच असेल की फार समाधान देऊन जातं आपल्याला की ती पोचपावती असते आपण केलेल्या कामाची. नक्की. खरंय. अंजली प्लीज ज्याचा त्याचा मधल्या काही ओळी गाऊन दाखवशील? हो. ज्याचा त्याचा विठ्ठलमध्ये विशेष असं आहे की आपण खूप वर्षानुवर्ष ऐकत आलेले अभंग त्यांना मी वेगळ्या चाली लावल्यात आणि त्या वेगळ्या ह्याच्यात प्रेझेंट करतो. तर त्यातलं एक माझं आवडतं त्या 2 ओळी म्हणून दाखवते. अगा करुणा करा करीतसे धावा धावा या मज सोडवा लव करी अगा करुणा करा. क्या मस्त. खूप लहान वयात यश, स्टेट अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड. मग त्या तुलनेत जसजशी मोठी होत गेलीस तसं इतर गायकांपेक्षा काय म्हणतात आपण रेकग्निशन, लोकप्रियता जरा कमी मिळाली असं वाटतं का? हो, वाटतं. आणि ती असं का झालं? जर का असं असेल तर ते का झालं असेल? त्याला खरं बरीच कारणं होती तेव्हा. पण मला असं वाटतं मी काही वेळेला मला असं वाटतं की अवॉर्ड खूप लवकर मिळालं. त्यामुळे लोकांच्या मनात अशी एक काहीतरी धारणा झाली की ही आता जिंगल्स गायला नाही येणार.
किंवा ही म्हणजे छोटी कामं ज्याला आपण म्हणतो, बरोबर. तर ते आता ही नाही करणार. आता ही फिल्मसाठीच गाईल. तर त्यामुळे माझ्याकडे येणारी कामं थोडी कमी व्हायला लागली. बरोबर. आणि तर तर ते माझ्याकडे येणारं ते काम थोडं कमी व्हायला लागलं. तो एक भाग झाला. आणि खूप लवकर लग्न झालं माझं. म्हणजे ऍक्च्युली अगदी मी टीवायला असतानाच साखरपुडा झाला आणि ग्रॅज्युएशन झाल्या लगेच लग्न झालं. त्यामुळे मग ते सगळं सेटल करण्यात, घर सेटल करण्यात, मग मुलं, या सगळ्यामध्ये गाणं थोडं माझं मागे पडलं. आणि ज्याला आपण कमर्शियल सक्सेस जे म्हणतो, ते खरं त्या अर्थाने नाही मिळालं. आणि दुसरं असं आहे की त्या काळात मुंबईला येणं हे खूप महत्वाचं होतं. आता तसं फार उरलं नाहीये. आता मुंबई पुणे बऱ्यापैकी इक्वल कामं होतात, पण तेव्हा असं होतं की पुण्यात फारसं कामही नव्हतं. त्यामुळे मुंबईला येणं खूप गरजेचं होतं कुठल्याही कलाकारासाठी, ऍक्टर असेल, गायक असेल, कोणी असेल. त्यामुळे तेही नाही घडलं. त्यामुळे मग पुण्यातल्या अवेलेबल असलेल्या गोष्टीच मी करत राहिले. आणि मला असं वाटतं तेच कारण असेल की मी कमर्शियल सक्सेस नाही मिळालं किंवा फेम ज्याला आपण म्हणतो. आता लग्नाचा विषय आलाच आहे म्हणून विचारते. हो. लग्न झालं, मग ते मोडलं आणि ते कधीच तू लपवून ठेवलं नाहीस. हो. त्याच्याबद्दल तू कायम बोललेली आहेस. सो जेव्हा आपण लग्न करणार असतो, जेव्हा आपलं लग्न होतं, तेव्हा जोडीदाराबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचं असतं. पण जेव्हा काही कारणामुळे ते लग्न मोडतं, तेव्हा जो एकटेपणा येतो त्याच्याशी सुद्धा आपण कुठेतरी समरस व्हावं लागतं, त्याच्याशी सुद्धा आपण जुळवून घ्यावं लागतं. तुझा हा प्रवास कसा होता? एकतरी हा निर्णय घेणं हेच खूप अवघड असतं. कारण आपल्याकडे आपले संस्कारच असे आहेत की बाईवर फार त्या सगळ्याचं ओझं असतं. आणि तिच्यावरती जबाबदारी ही असते की तिनेच सगळं सांभाळायचंय, तिने पुढे न्यायचंय. त्यामुळे जेव्हा एखादी बाई असा निर्णय घेते, तेव्हा ते फार लोकांसाठी धक्कादायक असतं. आणि त्यामुळे ते जजमेंटल पण होतातच. आपला समाजच तसा आहे. पण हे मात्र नक्की खरं की एवढी वर्ष जेव्हा एखाद्या काय म्हणूया आपण सिस्टीममध्ये तुम्ही असता लग्नाच्या, तेव्हा अचानक जेव्हा एकटेपणा नाही म्हणणार मी त्याला, पण आपण स्वतंत्र होतो. आणि आता माझे निर्णय मला घ्यायचेत, माझं आयुष्य मलाच सावरायचंय, पुढे न्यायचंय. ह्याचं रिअलायझेशन जसं होत जातं तुम्हाला, तशा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडत जातो. कारण अगदी कितीही आपण म्हणलं तरी लग्न संस्था हे खूप सिक्युअर एक हे आहे की समाजात त्याला मान्यता आहे, स्थान आहे. पण जेव्हा तुम्ही असा निर्णय घेऊन बाहेर पडता, तेव्हा एकतर बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाही आपल्याकडे वाईट नाही म्हणणार मी, पण जजमेंटल आहे. आणि त्यात एकटी आहे, मग आता तोही एक दृष्टिकोन बदलतो. एस्पेशली पुरुषांचाही बदलतो, समाजाचाही बदलतो, अगदी घरातल्यांचाही फॉर दॅट मॅटर. तुमच्या आजूबाजूचे जे नातेवाईक असतात त्यांचाही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्या सगळ्याला सामोरं जात स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं आणि त्यातनं वाट काढत जाणं, हे मला असं वाटतं की स्वतःची पुन्हा स्वतःला ओळख करून देण्यासारखं असतं. की तो आत्मविश्वास स्वतःमध्ये परत आणणं, कारण सोपं नसतं. आणि निर्णय घेऊन बाहेर पडल्यावर आपल्याला पण असं वाटत असतं की की बरोबर केलंय ना मी, की किंवा आपण सेल्फ डाऊट मध्ये जातोच, त्याला काही पर्याय नाही. कारण
परत तेच आहे की संस्कार असे असतात की आपल्या मनावर ते बिंबवलेलं असतं. त्यामुळे त्या सगळ्याचा जो एक स्वतःशीच असलेलं जे एक भांडण चालू असतं, त्यातनं वाट काढत स्वतःला परत शोधत राहणं, हा एक अवघड प्रवास असतो. आणि पण त्यातनं जाऊन शेवटी तुम्ही जिथे तुम्हाला पोचायचं आहे तिथे जेव्हा पोचता तेव्हा समाधान पण खूप मोठं असतं की जे मी करायला बाहेर पडले होते ते मी करू शकले किंवा ते माझ्या स्वबळावर मी केलं. हा आनंद पण तेवढाच मोठा असतो नक्कीच. आणि ह्या काळात तुझ्या दिल के करीब असे कोण होते? नक्कीच माझी आई, माझी बहीण आणि माझ्या खूप सख्ख्या काही मैत्रिणी आहेत. त्यांचा पाठिंबा नसता तर एवढी मोठी जबाबदारी मी स्वतःवर घेतलीच नसती. ते पाठीशी होते सगळे म्हणून मला या सगळ्याला तोंड देण्याचं बळ मिळालं नक्कीच. ऑफकोर्स ते पण घाबरलेच होते कारण काही म्हटलं तरी आपल्याकडे ते लोक काय म्हणतील आणि तो एक दृष्टिकोन सगळ्यांचा बदलतोच म्हणजे. पण हे लोक माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होते त्यामुळे मी करू शकले हे सगळं. एका पॉइंटला ना असं होतं आपल्या आयुष्यात की आपण आता काहीच राहिलं नाही, आपण कम्प्लिटली तुटतो. मग आपण कुठेतरी ना स्वतःला गॅदर करायला लागतो. जसं तू आता म्हणालीस की आपली आपली माणसं आपल्या बरोबर असतात. पण तसा काही अनुभव आहे का की आता काहीच राहिलेलं नाही, आता कशासाठी जगू, असा कधी पॉइंट आला होता? असा काही अनुभव आहे? हो, असे 2-3 वेळा असे पॉइंट्स आले. कारण जेव्हा आपण असा निर्णय घेतो ना तेव्हा सल्ले देणारी माणसं खूप भेटतात. की ज्यांना असं वाटत असतं की आपल्याला सगळं माहिती आहे आणि मी केवढं तुला काहीतरी सांगतोय. तर असे 2-3 अनुभव मला आले ज्यात लोकांनी मला असं सांगितलं की काय करणार आहेस तू, जमणार आहे का तुला, एकटं कसं करशील, शक्यच नाहीये, परत जा. आणि कशासाठी करतेस, काय मिळवलंयस काय. परत मध्ये नाही. अच्छा, ओके, हां, गो बॅक टू द मॅरेज. हां की तुला नाही जमणार एकटीला तर तू परत रिकन्सिलिएशन कर आणि परत जा. आणि कशासाठी करायचंय हे सगळं, काय मिळणार आहे, हाती काय लागणार आहे, तुला असं वाटतंय का की फार तुझं मोठं करिअर होणार आहे आता किंवा तू प्रसिद्ध गायिका होशील किंवा कशासाठी चाललंय. तर हे आपल्या जवळच्या माणसांनी केलं का बाहेर? काही जवळचे काही बाहेरचे. तर तेव्हा मला असं हे झालं की इतकं आपलं अस्तित्व शून्याला आलंय का की एखादा पुरुष जर आपल्या आयुष्यात नसेल तर आपण कोणीच नाही होत. म्हणजे इतकं आपण बाईला या स्थानी ठेवलंय की विदाउट अ मॅरेज किंवा एखाद्या समाजातल्या चौकटीतच तिने राहायला पाहिजे आणि ती चौकटी बाहेर गेली तर इतकी ती खालच्या पातळीवर येते की तिला काहीच नाही जमणार एकटीला. तर असे प्रसंग खूप आले की मग तिथे मला असं वाटलं की अरे इतके आपण म्हणजे काहीच नाही आहोत का, इतकं आपलं हे अस्तित्व शून्य आहे. पण मग असेच प्रसंग होते की जिथे मीच स्वतःला समजावलं की नाही, मी करिअरसाठी निर्णय घेतलाय का, तर नाही. म्हणजे करिअर हा त्याच्यातला एक अगदी छोटा भाग होता पण मुद्दे फार मोठे होते त्याच्यापेक्षा. तर आपण हे का केलंय हे मला स्वतःला माहिती आहे आणि तो लढा माझा स्वतःचा आहे आणि मी तो लढीन. मग त्यासाठी मला जी काय कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार आहेत किंवा जो प्रवास, जे टप्पे पार करायला लागणार आहेत ते करायला लागणारच आहेत आणि त्या टप्प्यांमध्ये ही लोक येतातच आणि हे मला वारंवार ऐकायला मिळेलच. त्यामुळे ठीक आहे, मी आता मी ऐकलं, मी सोडून दिलं, मी माझा विचार केला आणि मी पुढे गेले. नाही, हे ऐकताना सोपं वाटतं, मी ऐकलं, मी सोडून दिलं आणि मी पुढे गेले. सोडून दिलं हे खूप नंतर येतं. हां, सुरुवातीच्या काळात तुम्ही सगळं तुम्हाला ते लागत असतं आतमध्ये,
तुम्ही आतनं तुटत जात असता. पण असा एक क्षण येतो की जिथे आपल्याला वाटतं की मी का ऐकते ह्यांचं. म्हणजे जसं हे मला म्हणतायत की तू कशासाठी केलंस, तर यांना काहीच माहिती नाहीये. बरोबर. माझा प्रवास हा यांनी बघितलेलाच नाहीये, तर यांना काहीच माहित नाही की मी का निर्णय घेतला. तर ठीक आहे, बोलू देत. मला माझा प्रवास माहिती आणि मी का केलंय हे मला माहिती, तर ठीक आहे. नेहमी असं असतं की जेव्हा सेपरेशन होतं तेव्हा मुलं ही आईची जबाबदारी असते. हो पण तुझ्या बाबतीत उलट आहे, ते वडिलांकडे आहे. हो, 2 मुलं ना तुला? 2 मुलं, शुभंकर आणि अनन्या. तर ह्याला सुद्धा कारणीभूत लोकांनी तुला ठरवलं का, किंवा हे सिस्टीम मध्ये बसत नाही असं सुद्धा अगदी. तुझ्यावरती आलं होतं का? अगदीच आलं होतं. कारण म्हणजे ऑब्व्हियस आहे की आपल्याकडे पद्धतच अशी आहे की मुलं आईकडे, आणि ऑफकोर्स मला आवडलंच असतं ती माझ्याकडे राहिली असती तर. पण तो मी खूप प्रॅक्टिकली विचार करून घेतलेला निर्णय होता. कारण जे झालं ते आमच्या मधला प्रॉब्लेम होता. पालक म्हणून आम्ही चांगले होतो, चांगले आहोत आणि असणारच आहोत. त्यामुळे तो विश्वास मला नक्की होता की ते जरी त्याच्याकडे असले तरी तो त्यांची उत्तमच काळजी घेईल, आणि वडील म्हणून त्यांचं संगोपन करणं हे म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं नक्कीच होतं. त्यामुळे त्या विश्वासानेच मी हा निर्णय घेतला होता. आणि हे झालं तेव्हा ते खूप लहान होते, त्यामुळे त्यांना पूर्णपणे एखाद्या जागेतनं अप्रूट करून अचानक एका नव्या आयुष्यात टाकायचं, तर ते मला नको वाटत होतं. कारण एकतर हा निर्णय त्यांच्यासाठी खूप म्हणजे धक्का देणाराच होता, आणि परत त्यात अनोळखी वातावरणात त्यांना टाकायचं, तर ते मला नको वाटत होतं. म्हणून मग त्यांना फेमिलियर ठिकाणी, जिथे त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचं घर आहे, जिथे ते जन्मापासून राहिलेत, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, अशा ठिकाणी ते असले तर नक्कीच त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी ते सोपं जाणार होतं नक्कीच. आणि ऑफकोर्स फायनान्शियली पण त्यांना तिथे जास्त सिक्युरिटी होती माझ्या, कारण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी अगदी फ्रॉम स्क्रॅच सगळं सुरू करणार होते, त्यामुळे मग ते त्यांच्यासाठी अवघड गेलं असतं. मग त्यांना कम्फर्ट कुठे असणार होता, तर तिथे असणार होता. सो हा सगळा विचार करून मी हा निर्णय घेतला होता. पण मग ते आपल्याकडे खूप सोपं असतं की अरे सोडून आली, मुलांची पण जबाबदारी नको होती, तिला एकटंच राहायचं होतं. तर हे सगळे खूप लूजली आपल्याकडे बोलली जाणारी वाक्य आहेत. पण जसं मी मगाशी म्हणलं की मी का निर्णय घेतला हे माझं मला पक्क माहिती होतं. त्यामुळे जरी ऐकणं हे सगळं खूप अवघड असतं की यू आर अ बॅड मदर, आणि एवढंही नाही का करू शकलीस मुलांसाठी वगैरे. पण आणि ऑफकोर्स असा निर्णय घेताना जवळच्या माणसांनाही हे समजावून सांगणं, पटवून देणं अवघड असतं की मी का असा निर्णय घेते. तेव्हा माझी आई पण खूप घाबरली होती की कशी राहतील मुलं, कारण लहान होती, आणि आईशिवाय मुलं राहू शकत नाही असं आपल्याकडे एक मला असं नेहमी वाटतं की आपण समाज म्हणून आईला खूप एक अनरिअलिस्टिक ठिकाणी नेऊन ठेवलंय. आई पण आपल्याकडे खूप जास्त आपण हे केलंय, पण ती सुद्धा शेवटी माणूसच आहे. तिलाही त्रास होत असतात, तिलाही काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात, आणि त्यातनं ती वाट काढतेय. ती आई असली म्हणून काय झालं. आणि वडील पण काही कमी नाहीत ना, वडिलांचं प्रेम कमी नसतंच. आपण फार इझिली म्हणतो की आईलाच कळतं, आणि पण वडिलांनाही कळत असतं. त्यामुळे आणि वडिलांनाही वाटतही असतं की आपली मुलं आपल्याकडे राहावी. तर ह्याच्यात काहीच चूक नाही असं वाटतं मला. आता किती वर्षाची आहेत मुलं? आता 21 आणि 19. काय करतात? शुभंकर तर आता गायक होऊ घातलाय. त्याचे आता जस्ट थोडे थोडे प्रोग्राम सुरू झालेत. आणि अनन्या क्रिकेटर आहे, क्रिकेट खेळते. आत्ता ती US मध्ये शिकायला गेली आहे. त्यामुळे
चालेल. मस्त. तुमचं नातं कसं आहे? खूप छान आहे, खूपच छान आहे. कारण एक गोष्ट मी अगदी जाणीवपूर्वक तेव्हापासून केली, की त्यांच्याशी कधी खोटं नाही बोलले. त्यांना काय परिस्थिती आहे, हे का केलं आहे, हे सगळं खरं खरं ऑनेस्टली सगळं त्यांच्याशी बोलत राहिले होते खूप आधीपासून. आणि मी जे जे काही निर्णय त्याच्यानंतर घेतले आयुष्यात, हे त्यांना विचारून घेतले. की मला असं वाटतंय की मी असं मला करावं असं वाटतंय, तर काय वाटतंय तुम्हाला, करू ना. तर हे त्यांना माहिती होतं की जरी ते माझ्याबरोबर नाही आहेत, पण माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान तेच आहे. हे त्यांना मी सतत त्याची जाणीव ठेवली होती, ही जाणीव त्यांच्यासाठी. तर खूप मजेदार एक प्रसंग. तेव्हा मी नोकरी करत होते, कारण जसं मी म्हटलं फायनान्शियली मला अगदी सुरुवात होती, तर तेव्हा अगदी गाणं परत एवढ्या ह्यानी सुरू होणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी जॉब करत होते. आणि हे पण मी त्यांना अधनमधनं सांगायचे की बाबा जेवढ्या गोष्टी तुम्हाला इझिली देऊ शकतो, तेवढं मी आत्ता नाही करू शकत, कारण मला एवढंच जमेल. तर एकदा काहीतरी झालं आणि शुभंकर मला म्हणाला, मला ना हे घ्यायचं आहे काहीतरी. म्हटलं हो घेऊया की. तर तो मला म्हणाला की आई तुझा पगार वाढलाय का? म्हटलं का रे? नाही तू आज नाही नाही म्हणलीस, पटकन हो. तर माझ्या असं लक्षात आलं की अरे ही जाणीव यांना आहे की ही कशातनं जाते किंवा हिचे चॅलेंजेस काय आहेत हे त्यांच्यापर्यंत पोचतंय. तर म्हणलं अरे वा, हे मगापासून आपण तुझ्या बहिणीबद्दल खूप बोलतोय. बहिणीचं नाव सांगशील, ती काय करते आणि तुम्हा दोघींचं नातं? माझ्या बहिणीचं नाव अश्विनी. ती पण आर्टिस्ट आहे. ती कमर्शियल आर्टिस्ट आहे. म्हणजे तिने पुण्यात अभिनव महाविद्यालयातनं कमर्शियल आर्टची डिग्री केली. आणि हे पण तिला आईकडनं आलेलं आहे. आईचं पण ड्रॉइंग आणि हे खूप छान होतं. त्यामुळे ती कला तिच्याकडे गेली आहे, गाणं माझ्याकडे आलंय. आणि ती फॅब्रिक्समध्ये काम करते. तिचा साकुरा हँडमेड्स नावाचा ब्रँड आहे. वाव. आणि तिचं एक खूप युनिक हे आहे की ती क्लॉथ कोलाजेस करते. हां. आणि ती खूप वेगळ्या पद्धतीने ते हे करते. ती मेन तिचं हे आहे की ती फ्रेम्स आणि हे सगळं करते. पण आता क्लॉथमध्ये, फॅब्रिकमध्ये. पण आता मग शी हॅज डायव्हर्सिफाईड. ती आता दुपट्टे करते, जॅकेट्स करते. असं तिचं ब्रँड आणि शी इज डेव्हलपिंग इट आता. मस्त. येस. आणि आमचा बॉन्ड खूपच छान आहे. कारण पूर्वी भांडायचोही खूप लहान असताना, खूपच. म्हणजे कारण ती एकदम अशी टापटीप नीट नेटकी, तिचा कप्पा एकदम आवरलेला असा, आणि मी एकदम म्हणजे कुठेही काही असायचं. त्यामुळे ते आमचा भांडणाचा मेन विषय असायचा की अगं आवर जरा, थोडं तरी नीट ठेव. पण तर आमचा बॉन्ड खूपच छान आहे. आणि म्हणजे लाईक आय सेड, ह्या सगळ्या ह्याच्यात ती खूपच, शी वॉज अ पिलर ऑफ स्ट्रेंथ फॉर मी. नक्कीच होती, अजूनही स्ट्रॉंग उभी असतेच माझ्याबरोबर. त्यामुळे छान. आणि आम्ही आता सगळे एकाच बंगल्यात वर खाली सगळे राहतो. आई, तिची फॅमिली, मी. त्यामुळे सतत एकत्र असतो. मस्त. मला तुझा हा लुक खूप आवडतो. थँक्यू. आणि म्हणजे मलाही खूप वेळेला असं वाटलं की असं ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी वगैरे, पण का कुणास ठाऊक मी घेताना जरीच्या साड्या घेईन किंवा अशा ट्रेडिशनल बांगड्या वगैरे. पण मला म्हणजे तुझं सगळंच आवडलं. ते कानातले सुद्धा, त्यानंतर ते क्रोशेचं डोक्यामध्ये घातलंस ते सुद्धा, गजरा, हे पेंडंट सुद्धा, आणि ओव्हरऑल लुक फॅन्टॅस्टिक. आता तू पेंडंटचं हे केलंस, तर हे ताईचंच आहे. इट्स हर ब्रँड, साकुरा, तिचंच आहे. अच्छा, हे फॅब्रिक आहे? इट्स फॅब्रिक. हे मोडाल सिल्क आहे? येस, इट्स फॅब्रिक. तर ऑन दॅट नोट, मी तुला एक गिफ्ट तुझ्यासाठी आणलंय तिच्या ब्रँडचं. येस. तिने खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी तुझ्यासाठी पाठवल्या. तर त्यातलं आता ज्वेलरी आपण बोलतोय, तर आधी तुला तेच देते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अच्छा, हां, अशीच आहे. इट्स व्हेरी सिमिलर टू व्हॉट आय एम वेअरिंग.
मस्त मस्त मस्त. आणि ती अशा डायरीज पण करते. आता हे दिस इज कोलाज, दिस इज ऑल क्लॉथ. ओ अच्छा, हे का असं हा. क्लॉथ कोलाज. ओके. अशा ती मोठ्या फ्रेम्स आणि हे पण करते. दिस इज अ क्या बात जॅकेट है. अँड अ दुपट्टा. थँक्यू सो मच. तिने स्पेशली तुझ्यासाठी हे गिफ्ट्स पाठवलेत. किती मस्त, किती मस्त. वा 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 वा. आणि हा दुपट्टा पण अच्छा तिने तो असा बनवलाय का? हा. सो हा आता सिंगल कलर आहे, मग क्या ती ह्याच्यात बात मल्टी कलर, है. त्याच्यात पण मग शी युजेस कोलाज, की वेगळे वेगळे पीसेस, वेगळं वेगळं हे असं. खूप सुंदर. खूप सुंदर. आणि हा हा कुठेशी आहे पुण्यामध्ये? पुण्यात बाजीराव रोडला साकुरा हँडमेड्स. ओके, तिचं बुटीक आहे, स्टुडिओ आहे. ओके तिथेच ती ओके काम करते. ओके. कारण आपले अनेक प्रेक्षक पुण्यातले हो, सुद्धा हो, आहेत, सो हो. त्यांना जर का साकुराला Yes. व्हिजिट करायचं असेल नक्की. तर साकुरा यू कॅन फाइंड ऑन गुगल. Google. साकुरावर SAKURAA अच्छा. साकुरा हँडमेड्स. ओके. येस, लवकर जा तिकडे आणि असे मस्त मस्त गोष्टी तिथून घेऊन या. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. ए भारी. नाईस. हा, गप्पा खूप छान होत आहेत, खूप छान मस्त रंगलेल्या आहेत. आपण शेवटाकडे आलोत आणि गप्पांचा शेवट मला असं वाटतं तुझ्या गाण्यानेच व्हायला पाहिजे. सो आपण एक छोटासा गेम खेळूया. हं? येस. मी तुला काही शब्द देईन आणि त्या शब्दावरून तू गाणं गाशील का? म्हणजे तो शब्द आलाच पाहिजे गाण्यात नाही असं काही नाही, पण ती Okay. भावना यायला हवी. ओके ओके. येस. आई. आई म्हटल्यावर मला खरं तर सगळ्यात माझं आवडतं गाणं हे शंकर एहसान लॉयचं. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. मैं कभी दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है न माँ, तुझे सब है पता मेरी माँ. वा, वा, वा. या गाण्याचं ना माझ्या इथे कुठेतरी स्विच आहे, ते गाणं ऐकलं हो हो, खरंच आहे. की पण भरूनच त्या येतं. गाण्याचा स्विच आहेच. आणि ते म्हणजे कुठल्याही वयात कुठल्याही सिच्युएशनला कधीही ते आईचं गाणं वाटणारच गाणं आहे, की सगळ्यांची आई अशीच असते. हो ना, हो ना, हो ना. गुरु. गुरु खरं तर पहिली तर आईच आहे आणि नंतर मोडक काका त्यांनी ग्रूम केलं खरं तर मला प्लेबॅकसाठी. तर गजानन वाटव्यांचं एक आईनीच गायलेलं गाणं आहे ते. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. वर घाली तो धपाटा, वर घाली तो धपाटा, आत आधाराचा हात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. वा, कमाल. थँक्यू. मुलं. मुलांसाठी ना मला नेहमी, कारण आम्ही ह्या सिच्युएशनमध्ये होतो म्हणून एकच गाणं त्यांच्यासाठी मला नेहमी म्हणावं असं वाटतं. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या. तिन्ही सांजा जाहल्या, जाहल्या.
एक असं गाणं जे तू उदास असताना ऐकलंस की तुला छान वाटतं आणि तुझा मूड छान असताना सुद्धा तू तेच ऐकतेस. डोर सिनेमातलं हे गाणं आहे आणि या गाण्याने मला खूप सिच्युएशन्समधनं बाहेर काढलंय, खूप कॉन्फिडन्स दिलाय, खूप माझं काय म्हणूया आपण इन्स्पिरेशन दिलेलं आहे मला खूप वेळेला. ये हौसला कैसे झुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हा ये दिल तो क्या हो. एक सेकंड. गाणं म्हटलं की पहिल्यांदा मनात येतं ते गाणं. माझ्या अत्यंत लाडक्या कवींचं गाणं, सुधीर मोघ्यांचं गाणं. मला ते फार म्हणजे फारच कविता म्हणून पण आवडतं आणि गाणं म्हणून पण फार म्हणजे आवडतं. तुझ्या दिल के करीब आहे. अगदी अगदी दिल के करीब आहे. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे प्राण तुझे प्राण, माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, तू एवढी छान छान गाणी म्हटलीस आमच्यासाठी, सो त्याच्यासाठी काही गिफ्ट्स आहेत. उलुख द आउल फाउंडेशन ओ, हा एक NGO आहे. ओ. प्रीती शहा म्हणून आपली एक मैत्रीण आहे हिचा, दिस इज सो ब्युटिफुल. आणि इट इज फॉर यू ना. ऍक्च्युली सो मी. थँक्यू सो मच. थँक्यू. सो हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना फॅक्टरीज मधलं, त्याच्यापासून ते सगळं बनवते. हाऊ नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू. सो ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2 गिफ्ट्स आहेत. मोहिनी शिंदे कडून तुला प्युअर महेश्वरी. किती सुंदर आहे. वाव, थँक्यू सो मच. मला हा कलर फार आवडला. हो ना. फार सुंदर आहे. वा वा वा. मी नक्की नेसीन, प्रोग्राम्सला नेसीन. वा वा वा. फार Thank you. सुंदर. आणि साडी भिशी सुद्धा आहे हा तिची. ओ, ओके. हां, आणि त्याबद्दल जर का आणखीन तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे, मोहिनीचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हेरी ब्युटिफुल. बरं, ही पिशवी जी आहे ती बनवली आहे अबळ नाही सबळ इथल्या मुलांनी. ओ, अनु शर्मा आपली So मैत्रीण pretty. आहे आणि सुरतमध्ये तिचा हा NGO आहे, Oh. एस्पेशली फॉर न्यूरो डायव्हर्जंट यंग एडल्ट्स. ओ, व्हेरी प्रिटी. थँक्यू सो मच. त्यांनी पण हँड पेंट केलंय ते. किती सुंदर. थँक्यू. वेलकम. चेरी पिकची बॅग आहे. ओ, आणि हे सुद्धा सगळ्यांनाच पाठ आहे. निशांत दादा आवळे अतिशय दिलके करीब मित्र आहेत. आणि ही जी बॅग आहे ना चेरी पिकची, ती मला असं वाटतंय जवळपास आपल्या अख्ख्या इंडस्ट्रीकडे आहे. कारण गेली काही वर्ष आपण दिलके करीब करतोय आणि Exactly. जवळपास सगळे इथे येऊन गेले. व्हेरी व्हायब्रंट कलर. मस्त आहे ना. थँक्यू. आणि हा तुझ्या नावाचा टॅग. ओ, वाव, अमेझिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्याकडे ना असंख्य कमेंट्स येतात. त्यात खूप छान छान कमेंट्स पण असतात. काही अशा सुद्धा कमेंट्स तुमच्या येतात ज्याच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे त्यांना मी नेगेटिव्ह नाही म्हणणार, पण फॉर इम्प्रूव्हमेंट.
करेक्ट. मी पॉझिटिव्हली घेते सगळं. नक्की. अशी एक कमेंट आलेली आहे बरं का, अनुजा, त्यांचं हँडल आहे अनुजा 845 ANUJA 845. ताई, तुम्हाला चेरी पिक या बॅग्सबरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आम्हाला कळलं. काही हरकत नाही, पण ते जर का तुम्ही निशांतदा आवळेंबरोबर थेट बोलू शकलात तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निशांतदा आवळेंचा नंबर आहे, तुम्ही प्लीज बोलून घ्या त्यांच्याशी. थँक्यू. बरं, आपण बसलोय ते इथे चौरंगमध्ये, दादर Yes. वेस्टला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अतिशय सुंदर जेवण मिळतं इथे. आणि ॲम्बियन्स पण Ambience फार छान आहे, सुंदर पॉझिटिव्ह आहे. व्हेरी स्वीट. आणि मराठमोळं जेवण अगदी. मिळतं एकदम. मागवू तुझ्यासाठी थोडंसं? हो, नक्की. हे काय आहे? मटार पॅटीस. वाव, ये मटार वा, 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 पॅटीस वा, वा. आणि कोथिंबीर वडी. क्या बात आहे. वा वा. हो जाओ सुरू. प्लीज टेस्ट कर, खूप छान असतं सगळं. लुक्स व्हेरी यम्मी. येस. वा वा, लाजवाब. मस्त. ह्यांचं थालीपीठ सुद्धा मला खूप आवडतं. मगाशी फार तू सुंदर. म्हणालीस की तुला माणसं वाचायला खूप आवडतं. सो माझ्याकडे बघून काय वाटलं तुला? खरं खरं सांगा. मी तुला अगदी खरं सांगते, मी तुला खूप वर्ष बघतीये, खूप लहानपणापासून ऍक्च्युली. आय थिंक वी मस्ट बी द सेम एज खरं तर. मी 51 आहे आता. हां, थोडी मोठी आहेस मॅडम. पण मला असं तुझ्याकडे बघितलं ना, पॉझिटिव्ह, छान, प्रसन्न वाटतं. हं. आणि मी हे तर तुझं पॉडकास्ट मी फॉलो करतेच. म्हणजे आमच्याकडे आम्ही सगळेच बघतो. आई बघते, ताई बघते, मी बघते. आणि खूप मोठी मोठी लोक येऊन गेले. तर मला तुझ्याकडनं जेव्हा फोन आला तेव्हा आईलाच एवढं छान वाटलं की तुझ्या पॉडकास्टमध्ये मला बोलवलंय. तर ती म्हणली वा वा, मला फार बरं वाटलं की तू इथे जाणार आहेस. तर व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच. मी काही सायकोलॉजीची स्टुडंट नाही आहे, पण तरी मी आल्यापासून, म्हणजे तशी आपली ओळख हो, नाही, पण मी हो. आल्यापासून तुला बघते, ऑब्झर्व करते. मला खूप आवडलीस तू. खूप Thank you. पॉझिटिव्ह आहेस, Thank you. हसरी आहेस. आणि मला एकंदरीतच असं तुझ्याकडे बघून वाटलं की आय डोंट नो, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, येस. की तू ना खूप सहन करतेस. तुला कोणी काही बोललं तर तू पटकन उलट उत्तर करणारी नाही. नाहीयेस, किंवा एखादी गोष्ट तुला पटली नाही तरी पण तू हसत राहशील, हो, अशी आहेस. आहे. जरा विचार करून नंतर निर्णय घेणारी आहे. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं, खूप मजा झाली. थँक्यू सो मच. तुम्हाला बोलवलंच आहे तर अरे, मला पण खूप अरे. छान वाटलं. कारण एक मी तुझ्या पॉडकास्ट ऑब्झर्व केलंय ना की उगाच अननेसेसरी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल किंवा खूप छान आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप आणि विविध क्षेत्रातली लोक. तर खूप छान वाटतं तुझे पॉडकास्ट बघायला. आणि थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. माय प्लेजर. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब.